नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शीतल डेली ब्लॉगमध्ये। आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे कारण आज आमची ॲनिव्हर्सरी आहे। आमच्या लग्नाला 7 वर्ष कंप्लीट झाले आहे आणि इथून मागे जसा सुखाचा संसार गेला आहे आमचा, तसाच इथून पुढे पण जावं म्हणून आम्ही आज शनी शिंगणापूरला देवाचं दर्शन घ्यायला जाणार आहोत। तर तुम्ही पण आमच्यासोबत चला। आजचा सुंदर प्रवास आणि देवाचं दर्शन तुमच्यासोबत शेअर करते। तर मी इकडे जायच्या अगोदर चहा बनवला होता आणि चहा स्वामींना पण ठेवला आहे आणि स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आता शनी शिंगणापूरला। तर जायच्या अगोदर आम्ही रेडी झाल्याच्या नंतर बाळाला म्हटलं एक फोटो काढते, पोज दे, तर त्यांनी खूप छान छान मला पोज दिले आहेत। तर आम्ही निघालो आहोत आता। इथून बाळाला टोपी घेतली आणि परत इथून पण निघालो आहोत आम्ही आता। टोपी नाही आवडली म्हणून हा कसा रुसला बघा। अर्ध्या रस्त्यातच गाडी थांबवायला लावली आणि एका झाडाखाली जाऊन रुसून बसला आहे। मग आम्ही त्याचा रुसवा कमी करण्यासाठी एका हॉटेलात गेलो आणि थोडासा नाश्ता केला आहे। त्याच्यासोबतच आम्ही पण नाश्ता केला आहे आणि आम्ही जाताना थांबतच गेलो आहोत। तर हा बघा, खाऊ घातल्यावर टोपी घातली। तर मग आम्ही परत इथून पण पुढच्या प्रवासाला निघालो आहोत। तर आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत सुखरूप, रस्त्याने काहीच अडचण आलेली नाही। तर चला आता पुढचं पण बघू आपण। तर आम्ही आतमध्ये आलो आहोत। खूप गर्दी आहे, पाय टाकायला सुद्धा जागा नाही अशी एवढी गर्दी आहे। अजून पाठीमागे खूप लांब रांगा आहेत कारण आज शनिवार पण आहे आणि इथले पण लोक जास्त आलेले आहेत, बाहेरचे ते येतच असतात। इकडं बघू शकता तुम्ही किती लई गर्दी आहे, पहा खूपच गर्दी आहे आणि मी जास्त काही शूट करू शकत नाही, खूप गर्दी आहे। जागोजागी पोलीस पण आहेत, त्याच्यामुळे शूट नाही करू शकत आणि मला पण गरमीने खूप त्रास होत आहे। तर आता आम्ही थोडा वेळ इथे बसतो आणि निघतो दर्शन घेऊन। तर आम्ही आलो आहोत घरी। आमचा प्रवास खूप छान झाला आहे आणि जाताना अडचण आली नाही आणि घरी येताना पण अडचण नाही आली। चांगला प्रवास झाला आहे। पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।